नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत आपल्या मोबाईलवरून जनगणना नेमकी कशी करायची. तसं बघायला गेलं तर मोबाईलवरून जनगणना करणं खूप अवघड आहे, पण आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती, व्यवस्थित माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, जेणेकरून सर्व महिलांना आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलवरती जनगणना करता येईल. घरातील कुठलाही माणूस असू द्या, त्या माणसाला आपल्या मोबाईलवरून जनगणना नेमकी कशी करायची याची स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत जर नक्की व्यवस्थित बघितला तर तुम्हाला घरी बसून नक्कीच तुम्हाला जनगणना करण्यासाठी खूप सोपं जाणार आहे. आपल्या मोबाईलवरून तुम्ही घरी बसल्या जनगणना करू शकता. तर हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळत असतात. तर चला पाहूया आपल्या मोबाईलवरून घर बसल्या जनगणना नेमकी कशी करायची ती. हे बघा, या ठिकाणी आपण आपल्या मोबाईलमधलं गुगल हे आपल्याला ओपन करायचं आहे. आपण कोणतंही आपल्या मोबाईलमधलं ब्राउझर ओपन करू शकता. क्रोम असेल, गुगल असेल, कोणतंही ब्राउझर आपण ओपन करा आणि या ब्राउझरमध्ये आपल्याला एक वेबसाईट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. वेबसाईटचं नाव आहे बघा se.census.gov.in. अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. जनगणना करण्याची वेबसाईट आहे ही. भारत सरकारची ही वेबसाईट आहे. हीच वेबसाईटवरती आपल्याला, याच वेबसाईटवरती आपल्याला आपली जनगणना करायची आहे. जर दुसऱ्याने कुणी तुम्हाला दुसरी लिंक वगैरे दिली असेल तर त्या लिंकवरती आपण कुणीही जाऊ नका, दुसऱ्या वेबसाईटवरती जाऊ नका. हीच जी वेबसाईट आहे ती भारत सरकारची वेबसाईट आहे. यावरती आपल्याला जनगणना करायची आहे. यानंतर या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचं हे पेज या ठिकाणी पुढचं ओपन होतं. पेज ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी बघा एक 3-4 अशा भरपूर अशा वेबसाईट या ठिकाणी येत असतात. तर सर्वात अगोदरची जी वेबसाईट या ठिकाणी आलेली आहे, आपण या ठिकाणी हे नीट नाव बघा WHEN वेन कॅन आय डू द सेल्फ. ही अशा प्रकारची जी 1 नंबरची जी वेबसाईट आहे, हे पूर्ण नाव बघून घ्या. या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. 1 नंबरची जी वेबसाईट आलेली आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी अशा प्रकारे हे भारत सरकारची वेबसाईट या ठिकाणी जनगणना करण्याची वेबसाईट या ठिकाणी ओपन होते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी जनगणना की अवधी बघा, या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे. तर आपण या ठिकाणी जनगणना नेमकी कशी करायची ते आपण या ठिकाणी आता पाहूया. बघा या ठिकाणी खाली या ठिकाणी दिलेलं आहे बघा, स्टेट म्हणजे आपलं राज्य या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी जे बारका जो टिंब आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भारत देशातील संपूर्ण राज्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. आपलं महाराष्ट्र या ठिकाणी कुठे आहे ते बघायचं आहे. हे बघा या ठिकाणी बघा ABCD प्रमाणे या ठिकाणी राज्याचे नाव दिले जातात. त्याप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र यामध्ये या ठिकाणी येतं. या ठिकाणी महाराष्ट्रावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो उजव्या हाताला जो कॅप्चा आहे बघा, कॅप्चा कोड जो असतो तो कोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावा लागतो. बघा या ठिकाणी 72VWJM असा हा कॅप्चा आहे. हा कॅप्चा आपण या ठिकाणी टाकून घेऊ. 72VWJ आणि M. जर कॅप्चा कॅपिटलमध्ये असेल तर आपण कॅपिटलमध्येच टाकायचं आहे. स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्येच टाकायचं आहे. जर हा कॅप्चा आपल्याला ओळखू येत नसेल तर या ठिकाणी साईडला हे स्पीकरचं बटन आहे बघा, हे आडव्या बाणाच्या गोल बाणाच्या वरती स्पीकरचं बटन आहे आणि या ठिकाणी आपण ऐकू शकतो. बघा या ठिकाणी आपण ऐकू देखील शकतो की नेमका हा कॅप्चा काय आहे. हे एवढी माहिती भरल्याच्या नंतर आपण या ठिकाणी व्हेरीफाय प्रोसेसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी अशा प्रकारचं पेज हे या ठिकाणी ओपन होतं. बघा या ठिकाणी स्पष्ट लिहिलं आहे की वेलकम, स्वागत आहे. जनगणना 2027 के मकान सूचीकरण कार्य चरण के जनगणना इसी पोर्टल में आपका स्वागत है. इस पोर्टल के माध्यम से बघा या ठिकाणी पूर्ण माहिती लिहिलेली आहे. पूरा करने के लिए 15 मिनिट का टाइम भी लगेगा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर हे आपण तुम्ही वाचून घ्या. बघा या ठिकाणी यांची माहिती या ठिकाणी
दिलेली आहे बघा। जब जनगणना प्रगणन आपके घर आए तो कृपया आपके परिवार के लिए मकान सूचीकरण कार्य को पूरा करने के लिए उनके साथ यह पहचान संख्या साझा करें। बघा या ठिकाणी यांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ज्यावेळेस आपण जनगणना करता आणि त्याच्यानंतर जे सरकारचे कर्मचारी आपल्या घरी येतील आणि ते विचारतील आपण ऑनलाईन जनगणना केली आहे का, जर केली असेल तर आपल्याला पुढे एक नंबर येतो, तो नंबर आपण त्यांना सांगायचा आहे आणि नसेल केली तर आपण त्यांना सांगायचं आहे की आम्ही मोबाईलवरती जनगणना केलेली नाही। तर या ठिकाणी हे पूर्ण वाचल्यानंतर खाली ओकेचं ऑप्शन आहे बघा, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता पुन्हा या ठिकाणी बघा आपल्याला माहिती भरायची आहे। आपण वरी महाराष्ट्र हे सिलेक्ट केलेलं आहे। यानंतर 2 नंबरचं जे ऑप्शन आहे बघा, नेम ऑफ द हेड ऑफ द बघा आपल्या हाऊस होल्ड बघा म्हणजे आपल्या घरातलं नेमका कोण करता आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। यानंतर त्याचा खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली ईमेल आयडी आपल्याला टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय असं आपल्याला करायचं आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता मी या ठिकाणी घरातला करता कोण आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी मी घरातला जो आमचा करता आहे त्याचं नाव या ठिकाणी आम्ही टाकून घेतलेलं आहे। त्याचा मोबाईल नंबरवर देखील या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर आपला चालू मोबाईल नंबर असावा, यावरती आपल्याला एक OTP येतो आणि OTP देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा असतो, त्यामुळे मोबाईल नंबर देखील आपल्याला अचूक टाकून घ्यायचा आहे। यानंतर बघा मोबाईल नंबर एकदा तपासून घ्या, आपण मोबाईल नंबर बरोबर टाकलेला आहे का चुकीचा आहे। यानंतर आपल्याला खाली ऑप्शन आहे बघा ईमेल आयडी, ईमेल आयडीचं ऑप्शन आहे। या ठिकाणी जर आपल्याकडे ईमेल आयडी असेल तर टाका, नाही तर टाकण्याची काही गरज नाही। यानंतर खाली आपल्याला व्हेरीफाय प्रोसेसवर आपल्याला क्लिक करायचं आहे। लगेच आपल्या मोबाईलवरती बघा या ठिकाणी OTP सेंड झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला OTP आलेला आहे, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। बघा या ठिकाणी लगेच OTP आलेला आहे। हा OTP कुणालाही तुम्ही सांगू नका। बघा हा OTP टाकल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी अजून एक विचारला आहे सुरुवातीला सिलेक्ट लँग्वेज वगैरे काय आपली जे काही भाषा वगैरे असेल ती भाषा आपण या ठिकाणी सिलेक्ट करा आणि OTP आपल्या मोबाईलवरती आलेला OTP या ठिकाणी टाकून घ्या। OTP टाकल्याच्या नंतर खाली व्हेरीफाय OTP असं ऑप्शन आहे आणि त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी एकदम कमी टाइम दिला जातो, फक्त 2 मिनिटाच्या आत आपल्याला OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे। खाली आपण बघू शकता या ठिकाणी टाइम या ठिकाणी 2 मिनिटाचा टाइम कमी होत जात आहे। व्हेरीफाय OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा क्लिक केल्यानंतर पुढचं ह्यांचं पेज या ठिकाणी आता ओपन होणार आहे। या ठिकाणी भरपूर आपल्याला पुढं महत्त्वाचं माहिती या ठिकाणी आपल्याला अपडेट करावी लागणार आहे। या ठिकाणी OTP टाकल्यानंतर आपल्या घराचं लोकेशन आपल्याला या ठिकाणी आपल्याला सेट करायचं असतं। बघा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्या नेमकं घराचं लोकेशन काय आहे ते लोकेशन आपल्याला या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बघा लोकेशन सेट करत असताना बघा आपलं नेमकं बघा या ठिकाणी लोकेशन टाकत असताना वरी ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। बघा सर्वप्रथम आहे महाराष्ट्र, नंतर आपला जिल्हा निवडायचा आहे। या ठिकाणी जे काय तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी आपण निवडून घ्या। बघा जिल्हा निवडल्यानंतर आपलं गाव या पिन कोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। जो काय तुमचा पिन असेल तो पिन या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। पिन कोड टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आता बघा या ठिकाणी पिन कोड टाकल्याच्या नंतर खाली गावाचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे। गावाचं नाव टाकत असताना आपल्याला इंग्रजीमध्ये गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून गुगलवरती लगेच ते मॅपवरती सर्च होणार आहे। आणि उजव्या बाजूला जे शोधा नावाचं जे
चौकोन आहे बघा, त्या चौकोनामध्ये शोधा नाव आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या आसपास गावाच्या जवळ हे लोकेशन डायरेक्ट त्या ठिकाणी सेट होतं. पण ज्या ठिकाणी आपलं गाव आहे आणि गावामध्ये आपलं नेमकं घर कुठं आहे हे आपल्याला या ठिकाणी या मॅपवरती आपल्याला शोधून काढायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे जे रेषा आहे त्या रेषेला आपल्याला आपल्या गावामध्ये असं घेऊन जायचं आहे बघा. असं वर ढकल की ते वर जातं आणि ते लाल कलरचं जे मॅपचं ऑप्शन आहे ते ऑप्शन या ठिकाणी सेट होतं बघा. हे आपलं गाव असतं, या गावामध्ये आपलं नेमकं घर कुठं आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि या घरापाशी नेऊन आपल्याला एकदम बरोबर या ठिकाणी आपल्याला सेट करायचं आहे. याला आपण बघू शकता या ठिकाणी मी या ठिकाणी आमच्या घराच्या या ठिकाणी याला घेऊन गेलेलो आहे आणि या ठिकाणी बरोबर या ठिकाणी मी सिलेक्ट केलेलं आहे बघा. यानंतर सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पुढं आपल्याला पुढची स्टेप करायची आहे बघा. हे समजलं नसेल तर या ठिकाणी बघा सुरुवातीला महाराष्ट्र यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपला पिनकोड टाकून घ्यायचा आहे आणि खाली गाव शहर स्थानिक या ठिकाणी जे नाव आहे त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकत असताना इंग्रजीमध्ये टाकायचं आहे आणि उजव्या हाताला शोधा हे ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं या ठिकाणी आपलं लोकेशन त्या ठिकाणी आपल्याला एकदम असावं का हे सेट होऊन जातं. सेट झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता हे लोकेशन या ठिकाणी सिलेक्ट झालेलं आहे. लोकेशन सेट झाल्यानंतर आपल्याला खाली एक ऑप्शन आहेत बघा. आता पुढची स्टेप आहे ती स्टेप आपल्याला या ठिकाणी करायची आहे. स्थानिक पुष्टी करा असं या ठिकाणी शेवटी ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला बघा खाली एकदम जतन करा आणि पुढे जा असं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा. जतन करा आणि पुढे जा या ठिकाणी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्थानिकाची पुष्टी करा बघा. या ठिकाणी आपण भरलेली या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तुमचे निवासस्थान जे काय असेल ते कृपया तुमच्या घराचे स्थान निश्चित करा. चुकीचे स्थान असल्यास तुमचा सुगणना डेटा प्रगणनेकडे जाणार नाही. तुम्हाला निवडलेल्या स्थानाचा पुढील जायचे आहे का? हो बघा. या ठिकाणी आपण जर व्यवस्थित सर्व माहिती भरली असेल, आपण लोकेशन जर व्यवस्थित सेट केलं असेल तर या ठिकाणी होयवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि होयवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी भरपूर असे या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहेत. ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला याचे उत्तर आपल्याला द्यायचं आहे बघा. या ठिकाणी जनगणना घराचा तपशील असं ऑप्शन आहे. त्यानंतर खाली लिहिलं आहे बघा जनगणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. हे साहित्य आपल्याला गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे बघा. इथं आपण काही या ठिकाणी सिमेंट वगैरे काय किंवा पक्क्या विटा असं काही पण आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. घराची भिंत कशासाठी भिंत बांधण्यासाठी आपण काय वापरलंय या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघा. सिमेंट मातीने जोडलेले दगड वगैरे असं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. यानंतर 3रं ऑप्शन आहे बघा गणाच्या घराची छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य बघा. या ठिकाणी आपण या ठिकाणी कोणतं आपण या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी बघा काय म्हणतं हे गणना घराची छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. म्हणजे छप्पर म्हणजे असं वरचं काय पक्क्या विटा आपण असं काही या ठिकाणी टाकलं चालतंय. गणना घराची स्थिती चांगली राहण्याची योग्य मोकळी असलेले इतर चांगली यावरती आपण क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर खाली एक ऑप्शन आलं बघा. आता जनगणना आणि पुढे जतन करा आणि पुढे जा असं ऑप्शन खाली आलेलं आहे. त्यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का? पुष्टी करा. होयवरती क्लिक करा आणि पुढच्या ऑप्शनवरती आपण या ठिकाणी येणार आहोत. तर या ठिकाणी पुढे आहे बघा एक ऑप्शन लिहिलं आहे बघा. या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे बघा. एकूण संख्या किती आहे ते संख्येचा आकडा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा. आपल्या घरामध्ये नेमकं किती व्यक्ती राहतात,
तेवढ्या पूर्ण व्यक्तीची या ठिकाणी आपल्याला आकडा टाकून घ्यायचा आहे. बघा, एकही माणूस आपल्या घरातला सुटता कामा नये. बघा, जे काय आपल्या घरामध्ये नीट विचार करा, आपल्या घरामध्ये एकूण किती माणसे आहेत तेवढे माणसाचा आकडा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मग यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव आपण टाकून घेतलेलं आहे. नंतर कुटुंब प्रमुखाचे नाव, निवडलेली भाषा, या ठिकाणी आपण जे काय असेल आपण मराठी वगैरे इथं नाव टाकायचं आणि सर्च करायचं. यानंतर कुटुंब प्रमुखाचे लिंग, नंतर स्त्री असेल पुरुष असेल जे काय असेल ते या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी पुरुषला क्लिक केलं. नंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर असेल तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. SC ST असेल तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं असेल, नसेल तर इतरवरती आपण क्लिक करा. या घराच्या मालकीची स्थिती, स्वतःचे घर, भाड्याचे, परंतु इतर स्वतःचे घर असलेले, भाड्याने किंवा कुठेही स्वतःचे घर नसलेले, स्वतःचे घर जर असेल तर स्वतःच्या घराला क्लिक करा. यानंतर निवासयोग्य खोल्यांची संख्या या ठिकाणी टाकून द्या. जे काय तुमची संख्या असेल ती घराच्या खोल्यांची संख्या टाकून घ्यायची आहे. यानंतर आहे या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची एकूण संख्या. जे काय तुमच्या घरामध्ये विवाहित असलेले जोडपे राहत असतील तर त्यांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे. आणि पुढे या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा असं या ठिकाणी क्लिक करायचं आहे. होयवरती क्लिक करा. होयवरती क्लिक केल्यानंतर बघा, कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी बघा, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत काय आहे बघा, जे काय असेल आपले ते टाकून घ्यायचं आहे. आपण पाणी नेमकं कुठलं पितो ते टाकून घ्यायचं आहे. जे काय असेल ते नळाद्वारे हे ते टाकून घ्या. ठिकाणी एवढं काही नाही विशेष माहिती ही. नंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेले स्रोत दूर आहे, जवळ आहे, परिसरात आहे, असं काहीतरी लिहायचं. टिकमार्क करा. प्रकाशाचा मुख्य स्रोत काय आहे, इथं जे काय असेल वीज, रॉकेल, सौर ऊर्जा, इतर तेल असं लिहा. शौचालयाची उपलब्धता केवळ कुटुंबाच्या वापरासाठी किंवा उघड्यावर. जर आपल्या घरी शौचालय असेल तर नाही म्हणा या ठिकाणी, होय असेल तर घरी असेल तर केवळ कुटुंबाच्या वापरासाठी याला क्लिक करा, नसेल तर उघड्यावर याला क्लिक करा. शौचालयाचा प्रकार, इतर व्यवस्थापन या ठिकाणी 1 नंबर क्लिक करा. त्यानंतर शौचालय, नंतर एकल खड्डा शौचालय. अरे खूप भरपूर माहिती या ठिकाणी जनगणनेमध्ये विचारलेली आहे. यानंतर दुसरं करा. यानंतर सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, बंद गटार, उघडे गटार, काही जे काय असेल ते करा. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता, होय. नंतर स्वयंपाकघरातली उपलब्ध आणि LPG जोडणी. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही. घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास स्वयंपाक करत नाही असं या ठिकाणी लिहा. आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, जळाऊ लाकूड, पिकाचा उर्वरित भाग, शेणाचा काय जे काय असेल ते, LPG गॅस वगैरे असेल जे काय असेल ते या ठिकाणी आपण याला क्लिक करायचं आहे. यानंतर या ठिकाणी पुढे जा असं आहे, त्याला नंतर क्लिक करा. बघा, आता शेवटची माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. बघा, रेडिओ ट्रान्समीटर आहे का, परंपरा रेडिओ, संच मोबाईल, स्मार्टफोन, मोबाईलला क्लिक करा. दूरध्वनी नाही करा. इंटरनेट उपलब्धता, लॅपटॉप, मोबाईल, स्मार्टफोन करा. नंतर लॅपटॉप, संगणक होय नाही करा. नंतर दूरध्वनी, मोबाईल फोन, स्मार्टफोन होय याला क्लिक करा. नाही तर फक्त मोबाईल असं करा. सायकल, स्कूटर, मोटारसायकल, सायकललाच करा. लय सांग, मोटारसायकल वगैरे करू नका. सायकल करा. कार, जीप नाही करा. कार, जीप, व्हॅन नाही. तर कुटुंबात सेवन केलेले जाणारे मुख्य धान्य काय, गहू, तांदूळ, ज्वारी. अरे काय विचारलं हे सरकारनं असलं, कुटुंबात सेवन केले, ह्यांना काय करायचं, आपण काही खाऊत. यानंतर तुमचा मोबाईल नंबर खाली दिलेला असतो.
नंतर उजव्या बाजूला जतन आणि पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर होय वरती क्लिक करा. बघा पूर्वावलोकन कुटुंबाची नोंदणी तपशील या ठिकाणी आलेला आहे. बघा पूर्ण माहिती राज्य महाराष्ट्र, नंतर जिल्हा आपला जो काय आहे ते, नंतर जनगणना घराचा तपशील, बघा पक्क्या विटा जे काय आपण सिलेक्ट केलेलं आहे, कुटुंब प्रमुखाचं नाव आलेलं आहे. नंतर या ठिकाणी पुरुष जे काय आपण जेवढी भरलेली माहिती आहे ना, ही सर्व माहिती या ठिकाणी बघा या ठिकाणी आलेली आहे. यानंतर बघा खाली पुष्टी करा आणि सादर करा असं आलेलं आहे. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हिरव्या ऑप्शनमध्ये होय वरती क्लिक करा आणि यानंतर बघा यशस्वीरित्या सबमिट केले. बघा यानंतर बघा हा खूप महत्त्वाचा फोटो आहे. बघा ही शेवटची जी माहिती आहे का खूप महत्त्वाची माहिती आहे. बघा यशस्वीरित्या सबमिट केले. तुमचा स्वजनगणना अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे. म्हणजे बघा तुमचा स्वजनगणना अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे. तुमच्या स्वगणना ID जे काय आपली ID असेल बघा, ही ID खूप महत्त्वाची आहे. ही ID तुम्ही कोणालाही सांगू नका. ज्यावेळेस तुमच्या घरी सरकारचे माणसं येतील त्यावेळेस ही ID तुम्हाला त्यांना सांगावी लागते. ते तुम्हाला विचारतील की तुम्ही ऑनलाईन जनगणना केली आहे का, केली असेल तर तुम्ही ही ID या ठिकाणी त्यांना तुम्ही सांगायची, अन्यथा दुसऱ्या कोणालाही तुम्ही ही ID सांगू नका. यामध्ये आपली पूर्ण माहिती भरलेली असते. तर बघा अशा प्रकारे आपण घरच्या घरी स्वजनगणना आपण करू शकतो. बघा थोडं किचकट हे काम आहे. वाटलं होतं थोडं शॉर्टकटमध्ये सोपं असेल, पण एवढं काही सोपं नाही. भरपूर माहिती या ठिकाणी यामध्ये विचारली गेलेली आहे. आपणही घरबसल्या अशा प्रकारे एकदम मोबाईलवरती आपण घरच्या घरी जनगणना आपण करू शकतो. तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.